आज आयुष्याची गोडी वाढवणारा चैत्र आला. आला चला करू पुन्हा नव्याने सुरुवात. एका चैतन्याच्या अध्यायाला गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. वसंताची चाहूल घेऊन येते नववर्ष. सर्वांच्या मनात या निमित्ताने पुन्हा होऊ दे हर्ष. नववर्षाच्या चैतन्यमयी शुभेच्छा. चला तर त्याच्या निमित्ताने आज गुढीपाडव्याच्या दिवशी काय गोड करून घेतले बघूया. तर आज घरातच दही घालून श्रीखंड बनवले आणि त्याच्यात नवीन आलेले आंब्याचं गर घालून आम्रखंड केले. त्याचसोबत बटाट्याची भाजी करून घेतली. सिंपल आणि साध्या पद्धतीने मसाले भात करून घेतले. आम्रखंड करून घेतले म्हणजे त्याच्यासोबत पाहिजे टम्म फुलणारे पुरी करून मग सगळ्या देवांना नैवेद्य करून घेतले. पितरांचे पूजे करून त्यांना पण नैवेद्य दाखवले. स्वयंपाक वगैरे सगळे पूर्ण आवरून घेतले व सगळेजण सण असल्यामुळे सगळेजण एकत्र जेवून घेतले. सण आणि सगळे कुटुंब एकत्र जेवण हे एक आपली सणाची चांगलीच मजा आहे. हॅपी गुढीपाडवा सगळ्यांना.